नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो. तर सकाळी सकाळी मला आत्ता फोन आला. एक माझी क्लायंट होती, तिने मला खूप अर्जंटली फोन केला. खूप फ्रस्ट्रेटेड होती ती आणि माझ्याहून वयाने मोठी आहे ती, तरी मी तिला अगं-तुगं करते. पर्सनल चांगलं आमचे बॉन्ड्स आहेत, चांगलं आहे. तर ती घरातल्या सगळ्या गोष्टी तिच्या शेअर करते. एक खूप महत्त्वाची गोष्ट तिने मला सांगितली. महत्त्वाची म्हणजे तिने काही अशा गोष्टी सांगितल्या त्याच्यामध्ये सासूचं खूप जास्त इंटरफिअरन्स होतं तिच्या संसारामध्ये. एकतर एकत्र कुटुंबामध्ये राहणाऱ्या मुली फार कमी मिळतात आणि त्यातून सासू सासऱ्यांबरोबर राहणारी एखादी मुलगी असेल तर सासूने कितपत संसारामध्ये लक्ष द्यावं हा खूप असा काय म्हणतात डिबेटेबल टॉपिक आहे. तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट अशी असते की म्हणजे दोघांनी मिळून मिसळून राहायला पाहिजे जर एकत्र राहायचं असेल तर. दुसरी गोष्ट म्हणजे सासूनी पण हे लक्षात घेतलं पाहिजे की तो संसार त्या मुलांचा आहे. निर्णय त्या मुलांनी घेतले पाहिजेत. म्हणजे काय करायचं काय नाही ते. म्हणजे तिने छोटे कपडे घालावे, तिने मोठे कपडे घालावे, तिने कामावर जायचं नाही, तिने काय काम करायचं. ती जर आळशी असेल तर तिचा नवरा तिला जर मदत करत असेल तर तुमचा नवरा तुम्हाला हेल्प करत नाही म्हणून तुम्ही तिच्यावरती जेलस फील करून उपयोगाचं नाही आहे की माझ्या मुलाला कामाला लावलं, माझ्या मुलाला हे केलं, माझ्या मुलाला ते केलं. कारण तुमच्या मुलाचं मधल्यामध्ये सँडविच होतं ह्याच्यामध्ये आणि तुम्हाला हे कळत नाही की तुम्ही जे तुमचं वागणं आहे तुमच्या सुनेला त्रास देतं आहे त्याच्याने तुमच्या मुलाचा संसार इफेक्ट करणार आहे. तर कुठेतरी एक बाउंड्री लाईन तुम्ही एक आखली पाहिजे. त्या मुलीनीही आखली पाहिजे, त्या मुलींनी लिमिट नाही सोडलं पाहिजे. पण कधी कधी असं असतं की सासूच्या जागेवरती बरोबर असते, सून सुनेच्या जागेवरती बरोबर असते, नवरा किंवा सासरा त्यांच्या जागेवरती बरोबर असतात. चुकीचं कोणी नसतं. फक्त जनरेशन गॅपमुळे त्यांच्यात जे कम्युनिकेशन व्हायला पाहिजे किंवा मिसकम्युनिकेशन, मिसअंडरस्टँडिंग किंवा एक ते किती तुम्ही म्हटलं की माझ्या मुलीसारखी आहे, ती मुलीसारखी आहे, ती मुलगी नाही आहे. म्हणजे एक माझी आई मला काहीही बोलली, मला मारलं, मला काहीही केलं तरी मला त्याचा फरक पडत नाही कारण की ती माझी आई आहे. पण हेच माझी ती सासू असेल तर ते नाही सहन होत कारण की म्हणजे ती माझी आई नाही आहे. हा डिफरन्स प्रत्येक मुलीला असतो आणि ती क्योंकि सास भी कभी बहू थी म्हणजे ती सासूनी पण ते अनुभवलेलं असेल. तर तुमचा संसार ऑलरेडी झालेला आहे तर मुलाच्या संसारामध्ये ढवळाढवळ करू नका. लेट दॅम टेक देअर डिसिजन्स. आणि शक्यतो म्हणजे मी हे आता सांगणं चुकीचं आहे पण शक्यतो पॉसिबल असेल तर लग्नानंतर मुलाचा संसार वेगळा ठेवा. भले तुम्ही शेजारच्या बिल्डिंगमध्ये किंवा सेम बिल्डिंगमध्ये फ्लॅट मुलाचा घ्या किंवा काहीतरी सोय करा. आणि जर तशी सोय होत नसेल तर अक्षरशः सांगते मी दुर्लक्ष करा एकमेकी म्हणजे लिटरली. आणि ज्या व्यक्तीचे निर्णय ज्याने त्याने घेऊ द्या. तुम्ही समोरच्या व्यक्तीला सांगण्याचं काहीच कारण नाही आहे हे कर हे करू नकोस. कारण ती व्यक्ती स्वातंत्र्यतेवरती तुम्ही गदा आणताय आणि कुठचीही व्यक्ती. आणि आजकालच्या मुली हे ऐकून घेत नाहीत आणि हीच समस्या असते. आणि कारणं म्हटलं ना तुम्ही तर खूप छोटी छोटीशी असतात. म्हणजे एकदम क्षुल्लक. म्हणजे त्या कारणामध्ये म्हणजे आपण अक्षरशः म्हणजे मी वकील म्हणून जेव्हा मी बघते त्याच्याकडे तर क्षुल्लक असतात हो खूप कारणं. म्हणजे यांनी मला असं करायला सांगितलं, यांनी मला साडी नेसायला सांगितली, यांनी मला एक सांगितलं, यांनी मला सांगितलं की आमच्याकडे हे असं नसतं, आमच्याकडे अलाउड नाही आहे, आमच्याकडे हे नाही आहे. तुमच्याकडे अलाउड नाही तर ठरवणारे तुम्ही नाही आहात. तुम्हाला अथॉरिटी नाही दिलेली कोणी. तर हे लक्षात ठेवलं पाहिजे.